तर मतदारांचं गणित कसं असेल? एकूण मतदारांची आकडेवारी जर आपण पाहिली तर ती आहे 3.48 कोटी. एकूण मतदार केंद्र आहेत 39,147. त्यानंतर मुंबईसाठीचे मतदार केंद्र आहेत 10,111. कंट्रोल युनिटची आकडेवारी पाहायला गेलं तर 11,349. मतदारांचं गणित आहे बॅलेट युनिट 22,000. आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार होती म्हणजे भाजप विरोधात महाविकास आघाडीमध्ये अजित पवार यांना घेण्यासंदर्भामध्ये निर्णय झाल्याची माहिती मिळते. आज मुंबईमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत या संदर्भातली चर्चा झालेली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिथे जिथे शक्य होईल तिथे मात्र अजित पवार यांना महाविकास आघाडी सोबत घेणार असल्याचं बोललं जातं. याबाबतची घोषणा उद्या होणार असल्याची देखील माहिती मिळते. आजही सकाळी अजित पवार यांनी सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली होती आणि अजित पवार यांनी पुण्यातील काँग्रेसचे शहराध्यक्ष यांच्यासोबत ही चर्चा केल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी. तर भाजप विरोधात महाविकास आघाडीमध्ये अजित पवार यांना घेण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती आणि या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. तर दुसरीकडे आपण पाहिलेलं होतं की महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही अतिशय महत्त्वाचा घटक पक्ष आहे, मित्र पक्ष आहे. मात्र आज मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत देखील मोठी चर्चा झालेली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिथे जिथे शक्य होईल त्या ठिकाणी अजित पवार यांना महाविकास आघाडी सोबत घेणार आहे. याबाबतची घोषणा उद्या होणार आहे. सगळ्यात मोठी बातमी आपण यावेळेला न्यूज प्लॅनेटमध्ये पाहतोय आणि ती म्हणजे आजही सकाळी अजित पवार यांनी सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली होती. अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमोल, खरं तर या घडीची सर्वात मोठी बातमी आपण दाखवतो ती म्हणजे आज मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झालेली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिथे जिथे शक्य होईल तिथे अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याचं वृत्त आहे. काय सविस्तर सांगणार? नक्कीच आणि अतिशय महत्वाची ही बातमी आहे आणि यावरती शिक्कामोर्तब सुद्धा झालेला आहे. आज जी मुंबईमध्ये शरद पवार यांच्या पक्षाची बैठक झालेली होती त्याच्यामध्ये सुद्धा पदाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा याबाबतची चर्चा झालेली आहे आणि काँग्रेस सोबत म्हणजे आज सकाळी सतेज पाटील यांच्यासोबत अजित पवारांनी फोनवरून चर्चा केलेली होती ज्याच्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड या भागात तरी महाविकास आघाडी सोबत राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष आहे तो सोबत लढणार आहे. भाजप विरोधी कुठेतरी आता मोठ बांधण्याचं महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे आणि त्यामुळे अजित पवार यांना सोबत घेण्यास हरकत नाही अशा पद्धतीचा एक सूर महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळालेला आहे आणि त्या अनुषंगाने एक महत्वाचं पाऊल आज खरं तर या दृष्टीने पडलेलं आहे आणि याबाबतची घोषणा ही उद्या दुपारपर्यंत सुद्धा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनसेबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं आहे. मनसे आणि अजित पवार आणि महाविकास आघाडी असे हे सगळे पक्ष एकत्र लढतात काय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं असणार आहे ते म्हणजे जागा वाटप आणि जागा वाटप नेमकं कशा पद्धतीने होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी आज सुद्धा काही बैठका घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये याबाबतची रणनीती आहे ती ठरवण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने पॅनल हे महाविकास आघाडी सोबत अजित पवार यांचं सुद्धा असू शकतं याबाबतची सुद्धा चर्चा झालेली आहे आणि आज मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये अजित पवारांना घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये एकमत झाल्याची सुद्धा चर्चा आहे आणि त्यामुळे याबाबतची घोषणा उद्यापर्यंत होण्याची सुद्धा शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे जागा वाटप कशा पद्धतीने होतं हे सगळ्यात पाहणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बरं, यावेळची